शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 2500 कोटी रुपये पीक विम्याचे पैसे जमा होऊ लागलेले आहेत. आणि पहा पात्र शेतकऱ्यांची यादी. तर आपण ही संपूर्ण बातमी जाणून घेऊया. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील सरकारने राज्यभरातील 49 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना ही पीक विम्याची रक्कम मंजूर केलेली आहे. आणि यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकऱ्यांना 18,39 लाखांचा समावेश आहे. आणि आगाऊ पीक विम्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पीक विमा योजना अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, कीड आणि रोगांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देते. या योजनेअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळते. यंदा राज्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आणि या पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन केल्यानंतर आगाऊ विमा भरण्यास मान्यता दिलेली आहे. या रकमेतून शेतकऱ्यांना थोडासा आर्थिक दिलासा मिळणार. हा जी.आर म्हणजे शासन निर्णय 10 एप्रिल 2023 रोजी जारी करण्यात आलेला आहे. आणि तसेच मार्च 2023 पासून राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पीक व इतर नुकसानीसाठी बाधित लोकांना मदत देणे आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून एकूण 1780.61 लाख रुपये 177,80,61,61 रुपये वितरित करण्यासही सरकारने मान्यता दिलेली आहे. या पैशातून हेक्टरी 25,000 रुपयांची पिके घेण्यास संपूर्ण सरकारने मान्यता केलेली आहे. आणि या पैशातून हेक्टरी 25,000 रुपयांची पिके घेण्यास संपूर्ण सरकारने मान्यता केलेली आहे.